हॅलो दिस इज दी माया आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 1128. आजची तारीख आहे 11 एप्रिल 2018. आता वाजले करीब रात्रीचे 8:30 वाजले आहे. आज जस्ट सकाळपासून नाही का मी खूप बसून म्हणजे सकाळी उठलो 5:30 वाजता उठलं, झोप गेली नाही माझी ॲक्च्युली. काल कसं झालं की काल मी आल्याबरोबर थकलो होतो. सो जस्ट लाईक थोडंसं वगैरे झाडपूस वगैरे केलं आणि झोपलो मी. पण संध्याकाळी आला पाऊस 5 वाजता, म्हणजे 4 वाजता झोपलो आणि 4:30 वाजता पाऊस आला. सो अर्धा घंटा झोप गेली आणि त्याच्यानंतर पावसानंतर झोपच नाही लागली. बाहेर पाऊस सुरू होता, एवढं चांगलं वातावरण, का करायचं. सो जस्ट लाईक जागीच होतो. आणि त्याच्यानंतर मग मला रात्री झोपच नाही लागली, कारण दुपारी झोपलो म्हणून. मी जस्ट लाईक इकडून तिकडे कडा बोलून राहिलो, बाकी काहीच नाही. कसा तरी रात्री मी 2:30 वाजता झोपलो. 2:30 वाजता झोपल्यानंतर 5:30 वाजता उठलो. लाईक 5:30 वाजता उठलो ना, तेव्हा इतकी भयानक झोप होती का बहुतच जास्त. आणि इवन जेव्हा मी नाही का ऑफिसमध्ये गेलो ना, तेव्हा माझी काहीच इंटेन्सिटी नव्हती का मी जॉब करावं, म्हणजे तिथे बसून राहावं बा त्या. आणि त्यातही माझं पोट भरून होतं, पोट खाली नाही झालं, झोप बरोबर नाही झाली. अशा वेळेस मी काम कसा करीन आय डोंट नो. बट थँक गॉड मी ते हे बघितले म्हणजे एपिसोड्स आपले हे नाही का कहाणी एक्सप्रेस विथ निलेश शर्मा वर्मा वॉडेवर जो बंदा आहे. बस कानात हेडफोन्स लावले आणि त्याच्या गोष्टी ऐकत बसलो. त्याच्या गोष्टी ऐकता कधी 12 वाजले, कधी 1 वाजला कळलाच नाही. जस्ट लाईक मी त्या गोष्टीमध्ये नाही का एकदम विलीन झालो. आणि जस्ट असं वाटते की मी काम करता नाही का त्यांच्या गोष्टी मला डोळ्यासमोर बघून राहिले. इट जस्ट फील्स रिअली गुड. आणि मग काय मग 12 वाजता मग थोडंसं घरी आलो, पोट साफ केलं, जेवण वगैरे केलं. त्याच्यानंतर पुन्हा ऑफिसमध्ये गेलो. मग आज ऑफिसमध्ये 3:30 वाजता घरी आल्यानंतर डिसाईड केलं का आता झोपायचं नाही, कारण झोपलो तर रात्री लवकर झोपता येणार नाही. जस्ट लाईक मी आलो आणि झोपलोच नाही. पिक्चर पाहत बसलो. विंडोज 10 अपडेट केलं लॅपटॉपमध्ये आज, आणि त्याच्यासाठी आतापर्यंत होतो. आता कसं की आता थोडंसं एकदम लेझीनेस वाटत होतं, पायाला एकदम फ्री वाटत नव्हतं, कारण सकाळपासून पाय कसे बांधून होते, एक प्रकारे बसूनच होतो मी सकाळपासून. आता मला वाटलं की थोडंसं आपण बोलावं थोडंसं. सो इट जस्ट लाईक लेट्स जस्ट टॉक. सो आजचं काही खास स्पेशल बोलण्यासाठी वगैरे आहे नाही, म्हणजे काही माझ्यापाशी असं काही खास सब्जेक्ट वगैरे नाही आहे. बट माझ्यापाशी काही क्वेश्चन्स आहे जे आपण काल आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये क्वेश्चन्स विचारले होते. तर ते क्वेश्चन्स आपल्याला ते आन्सर सांगायचे आहे. ओके, लाईक ते फेसबुकवरचे नाही का काही मॅसेजेस वगैरे येतात, बस त्याला तुम्ही. सो क्वेश्चन 1, माय फेवरेट फॅशन मॅगझिन इज. वेल, फॅशन मॅगझिन आपल्यापाशी तर असं कोणतं मॅगझिनच नाही आहे. म्हणजे जस्ट लाईक आपण कुठे भाऊ मॅगझिन वगैरे बघतो, कुठेच नाही या, नेवर एव्हर. आणि फेवरेट मॅगझिन म्हणजे मग मी एकच मॅगझिन बघितली आहे, ते डिजिट मॅगझिन. ते ॲक्च्युली फॅशन मॅगझिन आहे, टेक्नॉलॉजिकल मॅगझिन आहे. सो तीच एक मॅगझिन आहे. बाकी तर आपण कोणती मॅगझिन तर वगैरे असं काही खास वगैरे काही बघितलं नाहीच आहे. सो इट जस्ट लाईक आपल्यासाठी ते हे क्वेश्चनचा आन्सर आहेच नाही, कारण अजून पण ते गोष्ट एक्सपिरियन्सच नाही केली ना. आय थिंक द बेस्ट एज इज व्हेन यू आर. ओके, आपल्या लाईफमध्ये सर्वात बेस्ट एज कोणता होता, म्हणजे असा मोमेंट किंवा असं जे वर्ष जे तुला वाटते की वन ऑफ दी अमेझिंग होतं आणि ते तुला पुन्हा रिन्यू करायचं असेल, तर म्हणजे पुन्हा रिलीव्ह व्हायचं असेल त्या मोमेंटमध्ये, तसं कोणते मोमेंट होते? माझं 11वी आणि 12वी. म्हणजे कसं 11वी 12वीमध्ये मी किती वर्षात होतो, मी होतो करीब 17-18-19च्या दरम्यान वगैरे होतो. सो
त्या मोमेंटमध्ये 11वी आणि 12वी मला नाही का ते मोमेंट नाही का पुन्हा एकदा सांगायचं आहे राव. 11वी 12वीमध्ये नाही का मी साला ते दिवस इतके माहोल होते ना, बहुतच मस्त. कसं 10वी झाली आणि नंतर 12वीमध्ये मी सायन्स घेतलं. थँक गॉड टू यशवंत कॉलेज सायन्स घेतलं. हळूहळू मित्र बनले. नंतर ट्युशनं सुरू झाल्या, मॅथमॅटिक्स, देन कोळसे, केमिस्ट्री आणि प्रिझम म्हणजे फिजिक्स. आणि प्रिझममध्ये ते एकदम वेगळाच हे होता, वेगळाच ॲटमॉस्फिअर वगैरे. एक प्रकारे इट वॉज लाईक रिअली अमेझिंग थिंग. आणि सर्वात वन ऑफ द बेस्ट मोमेंट सांगू, मला बेस्ट मोमेंट होता हा. 11वीचे पेपर खतम झाले होते आणि 12वी आता सुरू होणार होतं. मधात गॅप होती करीब 3 महिन्याच्या सुट्ट्या. त्याच्यामध्ये फिजिक्सचे हे होते ट्युशन्स प्रिझममध्ये. सो कसं असायचं की मी नाही का म्हणजे मित्रामध्ये मी इतकं जास्त विलीन झालो होतो ना की त्या मोमेंटमध्ये नाही का मला नाही का बाकीचे ट्युशन क्लासेस ऑल्सो रिअली इम्पॉर्टंट टू मी. म्हणजे कसं की सगळे मित्र तिडकेकडे चालले होते मॅथमॅटिक्सच्या ट्युशनसाठी. सो जस्ट लाईक चलो बा आपण पण जाऊ. विदाऊट एनी एम, आपल्याला काही करायचं नाही, जस्ट लाईक आपण फक्त मित्रांसोबत राहायचं आहे आणि मित्र जिथे जातील तिथे. सो जस्ट लाईक गो टू तिडके, गो टू कोर्सेम केमिस्ट्री आणि प्रिझम म्हणजे फिजिक्स वगैरे. इट वॉज रिअली अमेझिंग डेज. आणि समज जर नाही का माझ्या लाईफमध्ये असे मोमेंट जे मला पुन्हा रिलीव्ह करायचे असेल तर इवन इफ आय गॉट माय डेस्टिनी आणि हे आन्सर नाही का आत्ता नाही, हे आन्सर समोर पण राहीन. समोर म्हणजे करीब समज जर हा क्वेश्चन्स मला तो करीब मी जेव्हा 52 किंवा 53 एजेसचा राहील, जेव्हा मी माझी डेस्टिनी कॅच आउट केली पूर्ण एव्हरीथिंग, तेव्हा पण माझं जे आन्सर राहील ते हेच राहीन का 11वी 12वी त्या सिच्युएशनमध्ये मी जे मोमेंट हे केले, लिव्ह केले, ते मोमेंट वॉज रिअली इन्क्रेडिबल. आणि हे मला कधीच भेटू शकत नाही, कारण याच्यामध्ये कॉलेजचा फ्लेवर होता आणि तेच एक प्रकारे माणसाला जगण्यासाठी खूप म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये हे मोमेंट खूप महत्त्वाचं होतं. दॅट्स इट. सो माझ्या मते ॲट द एज ऑफ 17 to 18 इट वॉज माय रिअली बेस्ट एज. नेक्स्ट क्वेश्चन. ओके. अ रोमॅन्टिक कॉमेडी आय लव्ह इज. रोमॅन्टिक कॉमेडी. व्हॉट्स अ रोमॅन्टिक कॉमेडी? रोमॅन्टिक कॉमेडी म्हणजे हेपण्याच्या गोष्टी का? हां, म्हणजे हेपणं म्हणजे रोमॅन्टिक आहे. सॉरी, लव्ह करणं म्हणजे रोमॅन्टिक. आणि लव्हलाच एक प्रकारे आपल्या भाषेमध्ये म्हणणं हेपणं. म्हणजे कसं लव्ह करणं याच्यामध्ये कम्प्लीट रोमॅन्टिक फिलिंग येते. लव्ह आणि हेपणं याच्यामध्ये नुसतं याच्यामध्ये येते कॉमेडी. म्हणजे ॲक्च्युअल थिंग तिथे लव्ह असते, बट इन द वे ऑफ से दॅट इट्स कॉमेडी. सो इट्स जस्ट लाईक माझ्यासाठी नाही का हेपणं म्हणजेच रोमॅन्टिक कॉमेडी. हेपण्याच्या गोष्टी. हां, तू असं म्हणून बनत आहे ना, अरे मेरे बाप, तू काय हेपण्याच्या गोष्टी भाऊ, याच्यात तर मास्टरी केली आहे, मास्टरी. युजस लाईक नाही का, तू विचार पण करू शकत नाही का इतक्या जास्त हेपण्याच्या गोष्टी केल्या मी. आणि तेवढ्याच जास्त इवन 10 times मी ते हेपण्याच्या गोष्टी ऐकल्या पण आहे. अरे मेरे बाप. आणि हे केव्हापासून? जसं एक मी जेव्हा नाही का 10वी पासआउट झालो आणि 11वीमध्ये जसा गेलो, नुसत्या हेपण्याच्याच गोष्टी लवडा येऊन जाऊन BF, येऊन जाऊन लवडा लसूण मायची हेपण्याच्याच गोष्टी बस. आणि हे
हे जस्ट तेव्हापासून आताही सुरू आहे बरं. म्हणजे आताही मी समजा तर वर्धेला गेलो आणि वर्धेला गेल्यानंतर आपल्या मित्रासोबत गेलो आणि असाच मोमेंट निघाला आणि सगळेजण बोर होत आहे तर निघाला मग चला मग हेपण्याच्या गोष्टी आहे. कारण की या हेपण्याच्या गोष्टीमध्ये याला सांगण्यामध्ये आणि याला ऐकण्यामध्ये इतकी मजा आहे, इतकी मजा आहे कॉमेडीपेक्षा पण. अरे मेरे बाप भाई, तू सोच भी नाही सकता की इतकी कॉमेडी आहे याच्यात. आणि हेच माझ्यासाठी बहुत जास्त ब्युटिफुल आहे, बहुत जास्त हेपण्याच्या गोष्टी. सो या माझ्यासाठी रोमॅन्टिक कॉमेडी म्हणजे हेपण्याच्या गोष्टी. या नेक्स्ट क्वेश्चन. कॉट दॅट आय टर्न टू फॉर इन्स्पिरेशन. कॉट याने तुला माहिती आहे कॉट म्हणजे एक हे नाही का रे, एखादी शब्द किंवा एखादी सेंटेन्स जे आपल्याला इन्स्पायर्ड करते वगैरे. वेल, फर्स्ट ऑफ ऑल मी इन्स्पायर्ड कोणत्या शब्दापासून नाही होत, कोणत्या व्यक्तीपासून तर बिलकुलच नाही होत. या जस्ट लाईक मी स्वतःचा इन्स्पिरेशन आहे. म्हणजे मला ते टार्गेट अचीव करायचं म्हणजे करायचं आहे. याच्यासाठी हे नाही का मी हा इन्स्पायर्ड आहे म्हणजे हा आयडियल आहे वगैरे, नो. बट असं नाही आहे का मी असं कोणतं सेंटेन्स वगैरे ऐकल्यानंतर एक प्रकारे एक ग्रेटनेस फील करतो. सो असे खूप सारे सेंटेन्स आहे. युजली ए दिल है मुश्किलमध्ये तो शाहरुख खानचा डायलॉग, त्याच्यानंतर उर्दूमध्ये लिहिलेली जी शायरीज असते, इट वॉज रिअली ट्रिमेंडसली गुड. या आणि इट ऑल्सो इन्स्पायर्ड मी. या म्हणजे मी ऑल्सो इन्स्पायर्ड मी का मी ते लँग्वेज बोलू. कारण ते मोहब्बत, ती उर्दू शब्द इतके लायक वाटतात ना आणि इतके म्हणजे कानाला इतके असं मस्त वाटतात की बहुतच मस्त. आणि या म्हणजे आय डू से दॅट, कारण मला खरंच वाटते की मला ही भाषा बोलूशी वाटते. सो इट जस्ट लाईक या आय इन्स्पायर्ड फ्रॉम दिस लँग्वेज. सो या, व्हॉट काइंड ऑफ चीज डू यू लाईक. चीज म्हणजे होते चीज म्हणजे काय होते रे. चीज म्हणजे तूप होते का. नाही, चीज म्हणजे होत असन डालडा. नाही रे, ते अमूल चीज नाही का, बटर होत असेल चीज म्हणजे. नाही रे, तू कधी असं म्हणजे मी नाही का ॲक्च्युली नाही का चीज नाही का एक टॉम अँड जेरीमध्ये बघितलं आहे, ज्याच्यामध्ये नाही का तो 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 चुहा, त्याचं नाव जेरी असते, तो त्या चीजच्या मागे धावत असेल. एक पिवळ्या कलरचं काही ना काहीतरी केक टाईप असते आणि त्याला असे गोल गोल हॉलो स्पियर असतात, त्याला ते चीज असे वगैरे काहीतरी म्हणतात. तर हे मी त्या कार्टूनमध्ये बघितलं आहे आणि त्याच्यानंतर हॉलिवूड मूवीजमध्ये वगैरे काहीतरी बघितलं आहे. या रियालिटीमध्ये मी तर कधी बघितलंच नाही चीज म्हणजे दिसते कसं. आपल्यासाठी चीज म्हणजे तूप का पनीर का डालडा किंवा बटर का तेल मायची अक्कच आहे, पोक्कच. काही फरक पडत नाही. आणि कोणता चीज तुला आवडतो भाऊ. आपल्याला चीजचे प्रकारच नाही माहीत अजूनपर्यंत, चीज पाहिलाच नाही लवडा, तर काय आवडायची गोष्ट आहे. हां, समजा चीज तुपाला म्हणत असन मग तूप आवडते ओके, असं काही ते हे नाही. जस्ट लाईक पहिले माहीत तर करून घ्यावं लागेल का ती काय एक्झॅक्टली, देन आय डिसाईड की व्हॉट आय वॉन्ट. नेक्स्ट क्वेश्चन. ऑल माय टाईम फेवरेट स्टार्टर स्नॅक्स. म्हणजे असं फास्ट फूड जे तू केव्हाही खाऊ शकते, केव्हा पण. वेल, कसं आहे की मला नाही का चोचलेबाजी तर बिलकुल नाही. जस्ट लाईक नाही का मी काहीही खाऊ शकतो आणि केव्हाही नाही खाऊ शकत. या म्हणजे समजा जर तू म्हणशील का मला भूक लागली तर भाऊ मी लागेच तर कांदा मिरची खाईल, किंवा भूक लागली तर काही तोडून खाल्लं जाईल, जे भेटन ते. जस्ट लाईक काही चोचलेबाजी राहणार नाही. हां, पण तू म्हणशील का तुझं पोट एकदम फुल टाईट भरल्यानंतर तुला 10 गुलाबजामुन देतो बा किंवा 2 गुलाबजामुन देतो बा, तर ते नाही होणार माझ्याने पॉसिबल. या सो इट जस्ट लाईक मी कोणतेही फूड खाऊ शकतो बट केव्हाही काहीही नाही खाऊ शकत.
म्हणजे असे काही रूल्स आहे यार. या म्हणजे थोडंसं स्वतःच्या बॉडीला शेपिंग करण्यासाठी तर माझ्या काही ना काही तर हे द्यावं लागेल ना. सो या चलो नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आय मेट माय बेस्ट फ्रेंड व्हेन. व्हेन तू तुझ्या बेस्ट फ्रेंडशी भेटला. व्हेन आय मेट माय बेस्ट फ्रेंड आय ऑलवेज विथ माय बेस्ट फ्रेंड. या म्हणजे लाईक जेव्हा मी वर्धेला जातो ना तेव्हा नेहमी आपलेच मित्र असतात, आपलाच राज चालतो. सो या मला एक प्रकार नाही का खतम करूशी वाटत आहे. म्हणजे हा क्वेश्चनचा आणि ॲन्सरचा सिलसिला का माहीत कधी खतम होईल का नाही. बट मी हळूहळू त्याला आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये प्रत्येक एव्हरीडे रेकॉर्ड करत जाईन. आता हे असं तर पॉसिबल होणार नाही का आपण व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड सुरू करून एकाच वेळी सगळं क्वेश्चन्सचे आन्सर करून. नो इट्स जस्ट लाईक थाउजंड्स ऑफ क्वेश्चन्समध्ये करोडो मेमोरीज आहे. तू कोणकोणत्या एक्सप्लेन करत राहशील. सो बेटर आहे की आपण हळूहळू एक एक रेकॉर्ड करत जाऊ. या सो दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 1128. राईट नाव वी आर ॲट नागपूर, महाराष्ट्र. थँक्यू.